नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये। तर आज डॉक्टर केशव हे लातूरवरून आपल्याकडे आपलं कोळप यंत्र खरेदी करण्यासाठी आले होते। तर त्यांना ही मशीन कशी वाटली, म्हणजे प्रत्यक्ष आपण जे शेतकऱ्यांचा अनुभव म्हणा किंवा कस्टमरचा जो काही एक्सपिरियन्स आहे मशीन बद्दल ते तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे। तर हे जे कोळप यंत्र आपण बनवलंय जे इंजिनवर चालतं, त्याच्यामुळे इंजिनवर चालणारे ऑटोमॅटिक कोळपणी डवर यंत्र असं आपण याला संबोधतो। तर सोयाबीन असेल, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, मक्का, तुमचा कापूस असेल, तूर असेल, सर्वच पिकांमध्ये कोळपणी डवरणीसाठी तुम्ही या कोळप यंत्राचा वापर करू शकता। शेतकरी बांधवांचं मजुरी खर्च कमी व्हायला पाहिजे, काबड कष्टापासून सुटका मिळायला पाहिजे, वेळेवर पिकाची अंतर मशागत व्हायला पाहिजे, या सर्वच गोष्टींसाठी हे कोळप यंत्राची निर्मिती आपण केलेली होती। तर नमस्ते डॉक्टर। नमस्कार। आपण कुठून आलात? मी लातूरवरून आलो। ओके। म्हणजे मी डॉक्टर आहे असताना मी इथं जॉबला असतो, पण माझी शेती लातूरला आहे। ओके। व्हिडिओ पाहिला होता, कशावरती बघितला होता व्हिडिओ तुम्ही? युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला, इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून युट्यूबचं चॅनल मिळालं त्याच्यावरती। ओके। आणि इंस्टावर पण रील स्क्रोल करत असताना भेटली माहिती। ओके। तर मी 1-2 महिन्यापासून बघत होतो रोज। तर म्हटलं एक दिवस जाऊन यावं आपण, की जे आपल्याला युट्यूबवरती किंवा इंस्टावर दिसतंय की बाबा खरंच तसं आहे का। मग इथं आल्यावर चालून वगैरे बघितलं। ओके। तर ठीक वाटले। माहिती वगैरे तुम्हाला भेटली मशीनची पूर्ण? माहिती वगैरे व्यवस्थित भेटली, चालून वगैरे दाखवलं। तर आता आम्ही त्याच्यामुळेच बुक केलंय। ओके। तर हे यांच्याकडून आपण नंतर शेतातले पण व्हिडिओ मागवून घेणार आहेत, जे फील्डमध्ये कसं चालतात। आता हे ऍक्च्युली हे इथंच असतात, पण जे काही गावाकडचे कोणाचं गडी वगैरे ते चालवतील त्यांच्याकडून आपण शेतातले पण व्हिडिओ जाणून घेणार आहोत। तर आता मशीन बद्दल एकदा जाणून घेऊयात आपण की मशीन काम कसं करते। आता हे डबल व्हील इंजिन कोळपणी यंत्र आहे। याला आपण 4 स्ट्रोकचं इंजिन बसवलेलं आहे। तर 2 व्हील मधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि पाठीमागे जे काय आपण पासा कोळपे किंवा दवरे दोंडे, आता प्रत्येक भागात नाव हे वेगवेगळे येतं। आता हे खाली पाठीमागे जे आपण पासा जोडलेत, आता काही भागात त्याला पासा म्हणतात, काही भागात कोळपे, काही भागात डुबे, डवरे, आता यांच्या लातूर भागात त्याला दुंडे म्हणतात। तर शेतकरी बंधूंनो, त्या दुंड्यातलं किंवा कोळप्यातलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता। जशी तुमची पेरणी असेल त्या पेरणीच्या साईजनुसार 2 फणातलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि याला लहान मोठ्या साईजच्या पासा पण लावू शकता। इथं आपण शाफ्टला पण होल दिल्यामुळे चाकांमधलं अंतर पण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। तर आपले जे काही पिकं असतील, म्हणजे सोयाबीन असेल, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, मका, हे बघा तुम्ही शाफ्टला होल वगैरे तुम्हाला दिसतात। तर दोन्ही बाजूला ऍडजस्टमेंट आहे, मधलं कोळपं काढून ठेवू शकता, साईडचे कोळपे तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता। तर याचा आपण लाईव्ह डेमो पण बघणार आहोत। जरा थोडं मशीन चालू करा। तर मशीनचा लाईव्ह डेमो वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष हे लक्ष देईल की मशीन काम कसं करतं। तर बेसिकली आपण शेतातले व्हिडिओ जे आहेत ते शेतकऱ्यांना पाठवलेले असतात, पण खूप लांबून माणसं आल्यानंतर त्यांना आपण अशा पद्धतीने लाईव्ह डेमो वगैरे आपल्याकडे सिस्टम ठेवलेली आपण चालवून पण दाखवतो आणि स्वतः शेतकऱ्यांना चालवायला पण दिला जातो। त्याच्यामुळे काय आहे की बेसिक मशीन काम कसं करते हे त्यांना लक्षात आलं पाहिजे। तर इंडियन ॲग्रो म्हणजे शेतकरी बांधवांची आपली प्रयोगशाळा, जिथं शेतकरी बांधवांना लागतात त्या पद्धतीच्या मशिनरी आपण या ठिकाणी बनवून देतोय। तर डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री आपण या कोळप यंत्राची करत असल्यामुळे मध्ये कुठला डीलर नाही, डिस्ट्रीब्युटर नाही किंवा कुठलंच नाही। त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं असल्यामुळं होलसेल किमतीत हे मॉडेल मिळत आहेत। 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक अशा 2 मॉडेलमध्ये आपण बनवतोय। तर रेस तुम्ही गो टू सेट, एकदा फास्ट जावा, स्लो या, स्पीड दाखवा कंपनी, जरा शेतकऱ्यांना कळू द्या स्पीड किती आहे। तर याला कसं आहे, म्हणजे तुमच्या जजमेंटनुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता। साधारणतः 2 तासात 1 एकर रानाची कोळपणी डवरणी तुम्ही करू शकता। तर प्रत्यक्ष शेतात सुरुवातीला तुम्हाला कधी 2-2.5 तास बी लागतील, 3 तास बी लागतील सुरुवातीला, आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही सेट होताल त्यावेळेस तुम्ही 1 ते 1.5 तासात पण तुम्ही कोळपणी डवरणी करू शकता। म्हणजे प्रत्येकाच्या चालवण्यावर थोडंफार व्यारी होतं, जाऊ दे ना। तर पाठीमागा बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे हातावरती लोड वगैरे येत नाहीये। दिवसभर जरी चालवायचं म्हणलं तुम्हाला तरी कुठल्याही प्रकारचं असं तुम्हाला थकवा वगैरे जाणवत नाहीये। 4 स्ट्रोकचं इंजिन असल्यामुळे आवाज आणि ऑपरेशन पण त्याला नसतंय। तर इंडियन ॲग्रोला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पाहू शकता। तर जसं डॉक्टरांनी आपल्याकडे म्हणजे जे व्हिडिओत आपण दाखवतोय, म्हणजे एक असतो की शेतकरी बांधवांचा विश्वास, तो विश्वास जपायचं काम जे आपण करतोय ते म्हणजे जे आपण तिकडे दाखवतो तेच त्यांना हित आल्यानंतर पण सांगतो। कारण काय होतं, बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांना काय होतं की विश्वास हा राहत नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आता पंजाब हरियाणावरून म्हणजे मशिनरी काय लोकांनी मागवलेल्या असतात, त्याच्यासोबत त्यांचा काय खराब एक्सपिरियन्स असतो। तर आम्ही जनरली काय करतो की असं फक्त आपण ऑनलाईनच सेल करतो असातला भाग नाहीये। तर इथं येऊन पण बरेच लोक बघू शकतात, लाईव्ह डेमो आल्यानंतर दाखवतो। आणि विशेष म्हणजे शेतकरी बांधवांना लाईव्ह डेमो चालवायला देतो, चालवायला दिल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची शंका वगैरे जी आहे ती कुठली म्हणजे राहत नाहीये जनरली। तर लाईव्ह डेमो दाखवल्यामुळे तुमचे जे तुम्ही सुरुवातीला आल्यानंतर तुमची जी काही शंका होती, बाबा
मी जसं बघितलंय खूप वेळा, मी आता बऱ्याचदा काय होतं, शेतकरी बांधवांना एखादी मशीन पाहिजे असले कंटिन्यू फिडिंगला पडतात, फिडिंगला पडलं की तुम्ही बघत चालता, पण एक उत्सुकता असते की बाबा तिथं आल्यानंतर ते मशीन तसंच काम करतंय का किंवा कसं आहे. तर तुम्हाला जे आम्ही डेमो दाखवतो, आता बरेच माणसं म्हणतात तुम्ही इथं डेमो दाखवता, शेतातले डेमो आम्ही जे तुम्हाला व्हॉट्सअपला डायरेक्ट टाकले असतात, सोयाबीन असेल, ज्वारी, बाजरी, हरभरा, उडीद, मूग किंवा कपाशीतले पण डायरेक्ट डेमो टाकतो. पण इथं आल्यानंतर तुम्हाला मशीन कशामुळे दाखवतो आपण, की तुम्हाला मशीनचं ऑपरेटिंग कसं आहे, म्हणजे मशीन चालतंय कसं, तिची ताकद किती आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक लक्षात देण्यासाठी आपण हे मशीन तुम्हाला असं डायरेक्ट चालवून दाखवतोय. बरोबर आहे, तेच आम्हाला पण योग्य वाटलं की इथं आल्यानंतर आपल्याला सगळी माहिती म्हणजे योग्य पद्धतीने भेटली पाहिजे आणि जे शेतकरी बांधवांना समजलं पाहिजे बाबा मशीन कसे चालते कसे नाही, तर हे लाईव्ह डेमो असतात. जर तुम्हाला ही मशीन बुक करायची असेल तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी, या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता, पूर्ण माहिती घेऊ शकता. आणि डेमो असा नाही की बाबा आम्ही चालवून दाखवतो आणि तुम्हाला काय 1-2 मिनिटं चालवायला दिलाय, तुम्ही तास अर्धा तास चालवा, कारण 1-2 मिनिटांनी चालवलं तुम्हाला तो जजमेंट कमी येतं. परत तुम्ही 15-20 मिनिटं, आपल्याकडे काय असं बंधन नाही की तुम्ही एवढाच वेळ चालला पाहिजे. तुम्हाला ही शेतकरी बांधवांची कंपनी, जसं पाहिजे तसं डेमो तुम्ही जास्त वेळ म्हणलं तरी चालवून बघू शकता. तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या. ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाहीये त्यांना आपला जो नंबर आहे 9699 100 225, त्या नंबरला जर संपर्क साधला किंवा व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज केला तर याची संपूर्ण माहिती, रेट असतील, डेमो, व्हिडिओ, संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर या नंबरला संपर्क साधा, प्रत्यक्ष माहिती घ्या. ज्यांचं कोणी इथं पॉसिबल असेल बाबा, जसं हे डॉक्टर आपल्याकडे आले की यांचे म्हणजे शेती तिकडे आहे, पण हे इथं जॉब करत असल्यामुळे इथे येऊन त्यांनी डेमो बघितला. असे बरेचसे लोकांचे रिलेटिव्ह वगैरे इथं असतात पुण्यामध्ये, तर ते याचा लाईव्ह डेमो वगैरे बघू शकतात येऊन. आणि ज्यांना येणं शक्य नाही आहे त्यांनी ऑनलाईन जरी बुकिंग केलं तरी ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आपण मशीन संपूर्ण महाराष्ट्रात पाठवतोय, महाराष्ट्राच्या बाहेर पण पाठवतोय. तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या, लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास नंबरवर संपर्क साधा, डिलिव्हरी घरपोच मिळेल. परत एकदा सांगतो, जे शेतकरी बांधवांना सोयाबीन असेल, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, मक्का, कापूस, तूर सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी तुम्ही या मशीनचा वापर करू शकता. 2 तासात 1 एकर अन्नाची कोळपणी करताय, 1 लिटर पर्यंत साधारणतः पेट्रोल लागतं, म्हणजे आपण जे म्हणतो की 100 रुपयाचे 1 एकर करताय ते ह्या पद्धतीने कोळपणी करताय. आणि याच्यासाठी फक्त एकच मजूर लागतंय. 2 किंवा 3 माणसं, जसं आपण बैलाच्या कोळपणीला वापरतो तसं माणूस लागत नाही. एकच माणूस दिवसभरात साधारणतः 3, 4 किंवा 5 एकरापर्यंत कोळपणी डवरणीचं काम करू शकतो, जेणेकरून तुमचा मजूर वाचतो, मजूर खर्च वाचतो, वेळ वाचतो आणि मशागत चांगली होते. तर धन्यवाद. इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे.